नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. मी मनीषा स्वागत करते तुमचं मनीषा रेसिपीज आणि व्लॉगमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे भाजणीची चकली आणि सगळ्यांनाच आवडते दिवाळी फराळची मधली ती म्हणजे चकली. तर आज आपण भाजणीची अचूक प्रमाणात मेजर घेऊन मस्तपैकी अशी परफेक्ट चकली करणार आहोत. आणि चकली करत असताना बऱ्याच समस्या येतात, ती म्हणजे चकली फसते, तुटते. तर आज त्यांवर उपाय करत मस्तपैकी आपण चकली करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी बघा इथे आपण सुरुवातीला भाजणी करावी लागेल. तर भाजणीसाठी आपल्याला घ्यायला लागणाऱ्या डाळी ते सगळं आता आपण मोजून घेणार आहोत. तर बघा इथे तुम्हाला दाखवलेच, हे तांदूळ घेतलेत. तर 2 वाटी इथे तांदूळ घेतलेत. हे राशनचे तांदूळ आहेत, ते स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले तांदूळ आहेत. नंतर आपल्याला घ्यायचे आहेत त्या म्हणजे डाळी. तर डाळी काही इथं मी धुलेल्या नाहीत, फक्त पुसून घेतल्यात. तर भाजणीच्या चकलीसाठी प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे, तरच आपली चकली अजिबात फसकणार नाही, परफेक्ट अशी होईल. तर बघा इथे प्रमाण सांगते. 2 वाटी तांदूळ घेतले, त्याच्यासाठी 1 वाटी चणा डाळ घेतले, अर्धी वाटी मूग डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ. असं हे साधं सोप्पं असं डाळींचं प्रमाण आहे. बघा किती साधं सोप्पं आहे आणि हे प्रमाण परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बाजूला ठेवूयात. ह्याच्यात मी सगळं मिक्स केलं नाही, कारण आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, त्याच्यामुळे मी साईडला ठेवते. आता बघा पाव वाटी इतके साबुदाणे घेतलेत, अर्धी वाटी पोहे घेतलेत. पोहे जास्त झाले तरी चालेल, पोहेने आपली चकली खुसखुशीत होईल. पाव वाटी इतके धणे घेतलेत आणि पाव वाटी इतके जिरे घेतलेत. तर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे हे सगळं मी वेगवेगळं ठेवलं आहे, जेणेकरून आपल्याला वेगवेगळं भाजता येईल. आता याच्यामध्ये 1 चमचा इतका ओवा घातला आहे. ओव्याने आपली चकलीला खमंगपणा खूप छान येईल आणि वाससुद्धा पिठाला मस्त येतो, त्याच्यामुळे पीठ दळत असताना त्याच्यामध्ये ओवा घालायचाच. तर बघा किती साधं सोपं प्रमाण आहे, काही चुकण्यासारखं नाही. तर हे नाही लक्षात घ्या प्रमाण. तर आता आपण डाळी तरी प्रमाण सगळं बघितलं. आता आपल्याला करायची ती म्हणजे भाजणी, म्हणजे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि भाजणी करत असताना जे आपल्याला भांडं घ्यायचं आहे ते जाड बुडायचं घ्यायचं, म्हणजे हे लगेच करपत नाही. तर सुरुवातीला इथे मी तांदूळ घातले आणि बारीक गॅसवर तांदूळ छान थोडंसं लालसर होईपर्यंत छान भाजून घेतलेत. तांदूळ भाजल्यानंतर आता खाली एका भांड्यामध्ये काढलेत. आता नंतर त्याच कढईमध्ये चणा डाळ घातले. तर चणा डाळ 1 वाटी इथे घेतली, सुद्धा बारीक गॅसवर छान भाजून घ्यायची. बघा चणा डाळ मस्त भाजले, इथं लालसर कलर येऊपर्यंत ती सुद्धा काढून घेतली. आता घालायची आपल्याला मूग डाळ. तर मूग डाळ सुद्धा आपण बारीक गॅस करून छान थोडीशी लालसर होईपर्यंत भाजूया. भाजणी जर चांगली असली तर चकली एकदम कडक आणि खुसखुशीत अशी होते, नरम होत नाही. त्यामुळे हे सगळ्या डाळी भाजत असताना मस्त बारीक गॅसवरती छान वास सुगंध उठूसपर्यंत भाजून घ्यायच्या. तर आता आपण घातली ती म्हणजे उडदाची डाळ. तर उडदाची डाळ सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत. तर बघा भाजल्यानंतर ना त्याचा कलर थोडासा चेंज होतो आणि सुगंध खूप मस्त येतो, त्याच्यामुळे समजायचं ही आपली छान भाजलेली आहे. तर बघा उडदाची डाळ सुद्धा भाजले, आता काढून घेतली. आता आपण घालणार आहोत ते म्हणजे साबुदाणे. तर बघा साबुदाणे सुद्धा आपण छान भाजणार आहोत आणि एक एक करूनच असं भाजायचं आपण, जेणेकरून छान भाजतं. सगळं एकत्र भाजायचं नाही. त्याच्यासाठी हे सगळं मी मिक्स केलं नाही, वेगवेगळं ठेवलं, म्हणजे आपल्याला भाजताना सोपं जातं. तर साबुदाणे सुद्धा भाजून झालेत, खाली काढलेत आणि आता घातलेत ते म्हणजे पोहे. पोहेने आपली चकली मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी होते, त्यामुळे इथे अर्धी वाटी इतके पोहे घातलेत. आता पोहे सुद्धा छान 1-2 मिनटं तरी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर बघा पोहे सुद्धा छान भाजलेत, थोडासा लालसर कलर आल्यानंतर खाली काढून घेतलेत. आता इथे धन, जिरे आणि ओवा हे तिन्ही एकत्र भाजून घेतलेत, जे खडे मसाल्यामधले आहेत ते. तर बघा ते सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आणि गॅस हा इथे बारीकच आहे आपला, अजिबात फास्ट करायचं नाही. तर हे भाजत असताना मस्त सुगंध उठतो, जसं काय आपण चकलीच करायला लागलोय असा सुगंध घरातनं दरवळतो. तर मस्तपैकी हे सुद्धा आपण भाजून घेतलं आणि भाजल्यानंतर बघा कलर थोडा चेंज झालाय का नाही. आता आपण हे खाली काढून घेणार आहोत. तर बघा सगळी भाजणी भाजेल तशी अशी मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढले. तर बघा आता आपल्याला ही भाजणी ना मिक्स करून घ्यायची आणि थंड करून घ्यायची आहे. तर तुम्ही भाजणीचं प्रमाण बघा, व्यवस्थित सगळं तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे, हे प्रमाण अचूक आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा करून बघा, चकली अजिबात बिघडणार नाही. तर बघा सगळं इथे भाजून तरी एका भांड्यामध्ये काढलं होतं. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे अशा प्रकारे सगळं मिक्स करायचं. हे थंड झाल्यानंतरच दळायला द्यायचं. तर बघा आपली भाजणी चांगली झाली का नाही कसं ओळखायचं, हातावर घ्यायचं आणि त्याचा लगेच तांदळाच्या दाण्यांचा चुरा होतो, तर समजायचं आपली भाजणी छान झाली. आता इथे मी दळायला दिलं आणि दळून पीठ आणलेलं आहे. तर दळलेलं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पुढे पाण्याचं प्रमाण समजेल. तर बघा 1 वाटी झाली इथे. आता ही आहे दुसरी वाटी.
तर ही आहे तिसरी वाटी आणि ही आहे चौथी वाटी. एकूण आपलं भाजणीचं पीठ आहे 4 वाटी. तर बघा आता आपल्याला इथं उकडीसाठी पाणी ठेवायचं आहे. पीठ मेजर केल्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज लागतो. तर टोप एक मोठा घ्यायचा जेणेकरून आपल्याला हलवायला म्हणजे मिक्स करायला मस्त येतं. तर मोठा असा टोप घ्यायचा. त्यामध्ये 1 पळी तेल घातलं, म्हणजे जी आपण तेलाची किटलीमध्ये पळी असते ते 1 पळी तेल घातलं. तेलाचं मोहन जरी जास्त झालं तरी तेलामध्ये आपली चकली फसकते, तर त्याच्यामुळे तेल हे थोडंसं बेतानीच घालायचं. तर तेल गरम झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे 4 वाटे मी पाणी घातलं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे आपल्याला पाण्याला लवकर उकळी येईल. तर बघा आपल्या पाण्याला लवकर उकळी आले. आता ह्याच्यात आपण बाकीचे जिन्नस घालूयात. ते म्हणजे आपण घालणार आहोत तीळ. तर इथं तीळ मी 2 चमचे आपले पोहे खाण्याचे ते घेतलेत, जेणेकरून आपली चकली ना ही चवीला खूप छान लागते. तर नंतर आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे ओवा. तर ओवासुद्धा मी 2 चमचे घातलेत. ओव्याने आपल्या चकलीला फ्लेवर खूप छान येतो, खुसखुशीत खमंग अशी बनते आपली चकली. त्याच्यामुळे 2 चमचे ओवा घातला. नंतर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे लाल तिखट. तर इथे तुम्ही चकली मसाला वगैरे घालू शकता, पण मी चकली मसाला वगैरे अजिबात वापरत नाही. घरातलं जे लाल तिखट असतं तेच 2 चमचे घातलेत. तर तुमच्या आवडीनुसार घाला. तिखट आवडत असेल तर जास्त तिखट घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला. नंतर घालायचं आहे ते म्हणजे मीठ. तर 4 वाटी पीठ होतं त्याच्यासाठी मी 2 चमचे मीठ घातलं. हे प्रमाण बरोबर आहे. मीठ कमीसुद्धा होत नाही आणि जास्तसुद्धा होत नाही. आणि नंतर छान उकळी आली, त्याला मिक्स करून आपण सगळं घेतलं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे आपलं भाजणीचं पीठ. तर बघा भाजणीचं पीठ कसं घालायचं, एका हाताने फिरवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने अशा प्रकारे घालत राहायचं. बघा एका माणसामध्ये हे काम होतं. एका हाताने हलवत राहायचं, दुसऱ्या हाताने असं थोडं थोडं पीठ घालत राहायचं. तर इथे मी चकलीला हळद घातलेली नाही. जर हळद घातली तर चकलीचा कलर चेंज होतो, त्याच्यामुळे हळद न घालता सुद्धा चकलीला कलर छान येतो. आणि बघा राहिलेलं पीठ असं घालून आणि मस्त तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं ह्या सुद्धा आपण टिप्स पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर आता परफेक्ट अशा चकल्या कराल. कारण चकल्या करत पण असताना भरपूर अशा समस्या येतात, त्या म्हणजे चकली विरघळते, चकलीचे तुकडे पडतात किंवा चकली तेल पिते. तर आज आपण ह्या सगळे प्रश्न सोडवणार आहोत. तर बघा सगळं मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि मग चेक करायचं. आणि आता 2 ते 3 मिनिटांचं चेक केलं, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून एक छान वाफ काढून घ्यायची आहे. तर बघा एक वाफ काढून घेतली, ह्याच्यामुळे पीठ आपलं छान मऊसूत असं होतं. तर बघा आणि चांगलं पिठाची उकडसुद्धा होते आपल्या. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी. आता आपल्याला परत घ्यायची आहेत मोठी आणि ह्याच्यामध्ये आपण केलेली उकड भाजणीची अशा प्रकारे घालून घ्यायची. तर बघा हे गरम आहे, तर आपल्याला थोडंसं ना गार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे एका टोपामध्ये आणि थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. तर मी काय केलं, थंड पाण्याचा हात घेतला आणि थोडंसं गोळा करून पहिल्यांदा बघितलं आपली उकड छान झाले का नाही. तर त्यासाठी काय करायचं, हातावर पहिला असं मळून घ्यायचं आणि मऊ पीठ झालं का समजायचं. बघा किती मऊ झालं की समजायचं आपलं पीठ हे चांगलं झालं, म्हणजे आपली उकड ही छान झाली, आपलं पीठ सगळं हे व्यवस्थित होणार असं आपल्याला समजतं. तर आता आपल्याला मस्तपैकी थोडं थोडं करून पीठ मळायचं आहे, कारण हे गरम आहे ना म्हणून. तर बघा इथे मी थोडं थोडं करून पीठ मळून घेते छान असं. तर हे गरम आहे, हाताला भाजतं, पण थंड झाल्यानंतर हे पीठ मळायला येत नाही जसं आपल्याला हवं तसं. त्यामुळे गरम असतानाच हे मळत राहायचं असं. थंड पाण्याचा हात लावल्यामुळे आपल्या हाताला चटके लागत नाहीत, त्याच्यामुळे थंड पाण्याचा हात करायचा आणि मग हे पीठ मळायला घ्यायचं, म्हणजे अगदी सोपं होतं. तर बघा मी 3ही गोळे असे मळून घेतलेत आणि आता छान मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मऊ असा गोळा करून घ्यायचा आहे. तर बघा मी दाबून दाबून असं छान असं पीठ मळून घेतलं, कारण ह्याच्यामुळे आपली चकली तुटणार नाही. मेन कारण आपलं हे पीठ जर तुम्ही चांगलं मळणार नाहीत तर चकली आपण जेव्हा पाडत असतो तेव्हा त्याचा कांडका पडतो किंवा तुकडा पडतो, तर त्याचं मेन कारण आहे. तर बघा इथे पीठ तुम्हाला किती छान चिकनं मऊसूत असं दिसत असेल ना. तर आपल्याला हे पीठ जास्त घट्टसुद्धा नाही जास्त पातळ नाही असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळलेलं आहे साईडला ठेवू. तर हा बघा आपल्याला चकलीसाठीचा साचा. तर इथं मस्तपैकी मी साचा घेतलेला आहे आणि आपली चकलीची चकती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आता आपण चकली पाडण्यासाठी तयार ही करून अगोदरच ठेवायची. तर बघा आपलं पीठसुद्धा भिजलंय. जर भिजायला ठेवलात वेळ असेल तर चालेल, पण गरम असतानाच तुम्ही हे पाडायला घेतलात तर लवकर लवकर चकल्या पडतात. तर त्याच्यामुळे गरम असतानाच पाडायचं. पण केव्हाही चकली आपल्याला करायच्या अगोदर जेव्हा हुंडा आपण चकलीच्या साच्यामध्ये घालतो त्याच्या अगोदर मळूनच घ्यायचा, मगच तो चकलीच्या साच्यामध्ये घालायचा, हे कायम लक्षात घ्यायचं. तर बघा इथे मी दोन्ही वेळेस थोडं थोडं घातलं, तर दोन्ही वेळेस ते मळूनच घातलेलं आहे.
आता आपण साच्यामध्ये पीठ तर भरलं मस्तपैकी. आता साचा आपण पॅक करून घेऊयात, म्हणजेच बंद करूयात. आणि आता आपण करणार आहोत त्या म्हणजे चकली. तर चला आता मस्तपैकी चकली करूयात. तर चकलीची पण भीती असते. आता चकलीच इथंपर्यंत झालं, चकली तुटू नये म्हणून. तर चला बघू आपली चकली तुटते का. तर बघा अशा मस्तपैकी चकलीच्या गोल गोल वेडे घालायचे आणि चकलीचा आकार द्यायचा. बघा किती काटेरी आणि मस्त. बघा तुटते का, तुम्हाला कुठं दिसते का चकलीचा कणका वगैरे पडतोय? अजिबात नाही. बघा किती छान आपली भाजणीची चकली झाली आणि कलरसुद्धा खूप मस्त आलाय बरं का. आणि जे आपण सुरुवात करतो ते टोक आणि शेवटचं टोक, ते दोन्ही टोकं चकलीला चिटकवून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित ते चिटकवले तर तेलामध्ये सुटत नाहीत, आणि जर तुम्ही चिटकवले नाहीत तर ते टोक जे आहेत ते तेलामध्ये सुटतात. त्याच्यामुळे जी टोक आहेत ती व्यवस्थित चकलीला चिटकवून घ्यायची. तर बघा चकली अजिबात तुटत नाही, कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि काटेरी अशी आपली चकली बनलेली आहे. कारण पीठ आपलं हे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ हे असं ठेवायचं नाही. पीठ जर पातळ झालं तर चकलीला व्यवस्थित असे काटे पडत नाहीत, आणि जास्त घट्ट झालं तर चकली ही साच्यात न पडायला जास्त त्रास होतो दाबायला. त्याच्यामुळे मध्यमच असं पीठ ठेवायचं. तर बघा काटेसुद्धा खूप सुंदर येतात आणि चकलीसुद्धा अजिबात तुटत नाही, मस्तपैकी गोल गोल वेडे होतात. आता छान मी अशाच प्रकारे चकल्या काही करून घेते. तर बघा आणखीन मी सगळ्या अशा चकल्या करून घेतल्या आणि आता आपल्याला हे घ्यायचे तळून चकल्या. तर तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलंच आहे, आणि तेल गरम झालं का नाही अगोदर आपण थोडासा तुकडा टाकून बघायचा. तर आपण टाकलेला गोळा पटकन वर येत नाही, तर असं समजायचं आपलं तेल हे छान गरम झालेलं आहे, आपल्याला जसं हवं तसं. मग ह्याच्यामध्ये आपण चकल्या घालून घ्यायच्या. पण जेव्हा आपण पहिल्यांदा चकल्या सोडतो ना तेव्हा गॅस हा फास्ट ठेवायचा, कारण फास्ट गॅस जरी आपण नाही ठेवला तर चकल्या हे विरघळण्याची शक्यता असते. आणि चकल्याना ह्या अशा मऊ होतात, भुसभुशीत अशा होतात. तर आपल्याला लगेच त्या दिसून येतात चकल्या आपल्या अशा का झाल्या. त्याच्यामुळे सुरुवातीला एखादा अर्धा मिनिट हे गॅस हा फास्ट ठेवायचा. नंतर आपल्याला बारीक तो मीडियम गॅसवर छान कुरकुरीसपर्यंत ही चकली तळायची. आता ही चकली आपली कुरकुरीत झाली का नाही कसं समजायचं. तर बघा पहिल्यांदा जास्त बुडबुडीत होत्या, आता थोड्याशा कमी झाल्यात. तशा कमी कमी चकलीला बुडबुडी येत राहतात. तर बघा इथं चकलीच्या बुडबुड्या पूर्ण कमी झाल्यात, तर समजायचं आपली चकली छान कुरकुरीत अशी तळलेली आहे. मग अशी टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची, म्हणजे आपली चकली तेलकट असेल तर टिश्यू पेपरला उरलेलं तेल सगळं निघून जाईल. त्याच्यामुळे टिश्यू पेपरवरच अशी चकली काढायची. बघा आणि चकलीला कलर किती छान आलाय. तर अशाच मी आणखीन चकल्या सोडून घेते. तर ह्याच्या अगोदर मी ते 3 ते 4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चकलीचे प्रकार ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले. त्याला खूप सारं तुम्ही प्रेमसुद्धा दिलं. त्याच्यातसुद्धा मी सांगितलं होतं चकलीला सुरुवातीला फास्ट गॅस ठेवायचा, तर त्याला कमेंटसुद्धा आली फास्ट गॅस असं कसं. तर सुरुवातीला फास्ट गॅस ठेवून बघा तुम्ही, आणि नंतर बारीक गॅसवर कुरकुरीसपर्यंत तळून घ्यायचे. तर बघा कुरकुरीत चकली झाल्यानंतर ती खाली जाऊन तळायला बसते आणि बुडबुडे येत नाहीत, तेव्हा समजायचं आपली चकली छान तळलेली आहे. बघा बुडबुडे येतात का, अजिबात येत नाहीत. तर ह्याचा अर्थ आपली चकली छान तळली गेले. मग ही अशा प्रकारे तेल निथळून ही टिश्यू पेपरवरती काढून घ्यायची. तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी गॅस फास्ट ठेवायचा आणि आता बारीक करायचा. तर बघा बारीक गॅसवर चकल्या कशा तळायला लागल्यात, म्हणजे तेलात त्या अजिबात फसकत नाहीत आणि कुरकुरीत जशा आपल्याला हव्यात तशा होतात. त्याच्यामुळे बघा चकली तुम्हाला इथे दाखवते बारीक गॅसवरती कशी तळायला लागले, तुम्ही बघितलंच आता. बघा किती छान. तर एकटं माणूस सुद्धा सहज चकली करू शकतं. तर कढईमध्ये आपल्या चकली काही तळायला लागल्यात, तोपर्यंत मी इथे खाली चकली करून घेतल्यात, म्हणजेच आपल्याला त्या काढल्या की ह्या सोडता येतील. आणि बघा चकली मी उचलून घेते आणि हलवते. हे का दाखवते मी की चकलीला आपला तुकडा पडतोय का बघा, ह्याचाच अर्थ आपली भाजणी छान झालेली आहे. अजिबात आपली चकली तुटत नाही. नाहीतर चकली हातात उचलली की काही वेळेस तुकडा पडतो बघा. तर आपला असं काहीच होत नाही. मस्त परफेक्ट अशा आपल्या चकल्या झाल्यात. आणि इथं मी सगळ्या चकल्या तळून घेतल्यात. तर बघा आपल्या 1 किलो प्रमाणातल्या ह्या चकल्या झाल्यात. आणि बघा तेल वगैरे तुम्हाला कुठे दिसतंय का, अजिबात नाही तेल पिलं. जरी वाटलं ह्याच्यामध्ये तेल आहे तर काय करायचं, आपण ह्या चकल्या थंड होण्यासाठी ठेवतोच. तर काय करायचं, परत ह्याच्या खाली टिश्यू पेपर घातलेत मी बघा इथे. तर अशा प्रकारे टिश्यू पेपर घालायचे आणि ज्या आपल्या चकल्या केल्यात ना त्या अशा प्रकारे घालून घ्यायच्या. तर टिश्यू पेपर खाली घातल्यामुळे आपलं उरलेलं तेल सगळं ह्या टिश्यू पेपरला निघून जाईल. तर बघा टिश्यू पेपरवर चकल्या ज्या तळल्या होत्या त्याला तेल किती आहे. तर बघा, तर जर तुम्ही डायरेक्ट डब्यामध्ये चकली भरलात तर तेल तेल होईलच. त्याच्यामुळे असे टिश्यू पेपरवर ठेवलं तर सगळं तेल हे टिश्यू पेपरला लागतं. तर बघा आपल्या चकल्या इथं कशा झाल्यात. 1 किलोच्या चकल्या आपल्या हे परफेक्ट प्रमाणात झाल्यात. आणि तुम्हाला एक मोडून दाखवते. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी केव्हाही व्हिडिओ असे छान अपलोड करेल ते तुम्हाला पाहता येतील.
तर बघा आता आपली चकली कशी झाली, एकदम कुरकुरीत आणि आतून पोकळ असली भारी आपली चकली झाली. तर आपली इथे मस्तपैकी भाजणीची चकली झाली. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. आणि हो, रेसिपी आपली आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा आपली रेसिपी कशी झाली. चला मग परत भेटू अशा नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.